वेलकम बॅक टू माय चॅनल। प्रत्येक आईचं एक हे असतं की आपल्या मुलांनी हेल्दी खावं, सगळं अनहेल्दी खाऊ नये, म्हणजे जंक फूड खाऊ नये। हे प्रत्येक आईचं म्हणजे एक मेहनत असते की त्यांना काय बनवून द्यावं। आता इथे मला उद्या मुलीकरता रागी डोसा बनवायचा आहे, तर मी 1 कप रागी डोसा घेतला आहे। अर्धा नाही, ॲक्च्युली 2 चमचे तांदूळ घेतलेत। तांदूळ ॲक्च्युली मी याकरता घातले की तांदूळाने थोडंसं क्रिस्पी होतं, अदरवाईज बिना तांदळाचाही रागी डोसा खूप छान लागतो। आणि थोडेसे मेथी दाणे घातलेत, 1 चमचा, छोटा चमचा। आणि ह्याला ना छान पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे, कमीत कमी ज्याचं म्हणजे पाणी क्लिअर झालं पाहिजे। जसं तुम्हाला आता दिसत असेल काळं पाणी, तर स्वच्छ कमीत कमी 3 ते 4 वेळा आपल्याला रागी धुवावे लागतात। तर हे बघा, इथे मी आता छान क्लिअर झालं आहे, तर हे मी झाकून ठेवणार आहे। रात्रीच प्रिपरेशन करून ठेवलेलं कधी चांगलं असतं। तुम्ही याला फर्मेंटही करू शकता। माझ्या मुलीनं मला फर्मेंटेड वस्तू द्यायच्या नाही आहेत, म्हणजे फर्मेंटेड रागी, इडली वगैरे, डोसा काही तिला फर्मेंटेड द्यायचं नाही आहे, कारण तिला ॲलर्जी आहे त्याची। तर मला हे रात्री भिजवून ठेवते मी आणि सकाळी मिक्सरमध्ये वाटते। तर मी सकाळी मिक्सरला वाटलं, थोडं ॲक्च्युली पाणी जास्त झालं होतं यात, पण मला हरकत नाही पडली कारण त्याचेही डोसे छान झाले। तर हे बघा, इथे डोस्याचं पीठ भिजवून झालेलं आहे। त्याला मी आता 5 मिनटं थोडंसं फेटणार आहे। एकाच सर्क्युलर मोशनमध्ये चमच्याने तुम्हाला वर खाली असं, म्हणजे म्हणतात ना ते डोसेवाले कसे असं वर खाली असं हे करत असतात। आय होप तुम्हाला माझी भाषा समजत असेल। हे बघा, हे असं काहीतरी करायचं, ह्याच्याने छान फुलून येतो आटा, त्याचं कन्सिस्टन्सी वेगळी होती। यात मीठ टाकणार आहे। वाटताना मी मीठ कधीच टाकत नाही, नंतर टाकते। तर हे मी मीठ टाकलंय आणि बस याला आता मला डोसे बनवायचे आहेत तिच्याकरता। तर बस आता तवा तापत टाकेन आणि डोसे बनवेन। आपण तर सगळ्या वस्तू खाऊन घेतो, पण मुलांना खायला घालायचं हे आपलं एक स्ट्रगल असतं मोठं। आणि ते स्ट्रगल म्हणजे ठीक आहे, आताची मुलं त्यांची चॉईस वगैरे सगळं वेगळं आहे, त्यांना हॉटेलचं जास्त आवडतं। पण मी प्रयत्न करते माझ्या मुलीकरता मी जसं व्यवस्थित मी बनवू शकू। तिला काय पीनट चटणी वगैरे खूप आवडते, तिला प्रत्येक प्रकारचे डोसे ती खाते। अगदी मिलेट डोसा बनवलाही तरी ती आनंदाने खाते, फक्त तिची आवडती चटणी असायला पाहिजे बस। तर हे प्रत्येक आईचं आयुष्य आहे की आपण आपल्या मुलांना म्हणजे विचार करून त्यांनी हेच खाल्लं पाहिजे असं आपण लादत तर नाही, पण त्याचं कसं आवडीने खातील असं काही बनवलं तर त्यांनाही थोडीशी मजा येते। मी तिला कधी जंक फूडही बनवून देते। जंक फूड म्हणजे मी हेल्दी वस्तू वापरते, म्हणजे जसं मेयोनीज वगैरे नाही मी वापरत। तिला हेल्दी मेयोनीज जसं घरी पनीरचं सॉस वगैरे बनवून, म्हणजे होईल तेवढं मी माझ्याकडून प्रयत्न करते की मी माझ्या मुलीला हेल्दी देण्याचा। तर हे बघा, इथे माझा डोसा छान तयार आहे। डोसा तव्याहून सुटला म्हणजे समजायचं तो झाला आहे त्या बाजूने, तर मग उलटायचा। बऱ्याच लोकांना कास्ट आयर्नवर जमत नाही, मलाही जमत नव्हतं पूर्वी, पण जसं मी हे आता तुम्हाला बघितलंय तुम्ही, कांदा वगैरे मी हे करते तेलात बुडवून, त्याच्याने छान सुटतात डोसे, अगदी चिकटत नाहीत अजिबात। बस काही गोष्टी फॉलो केल्या तर मग हळूहळू सवय व्हायला थोडी वेळ लागते, पण होतं हे नक्की आहे। तर बघा, इथे माझे डोसे बनवून झालेले आहेत। तिला आता टिफिन भरायचं आहे मला, तिला 2 डबे द्यावे लागतात, तो दुसरा टिफिनही मी बनवणार आहे। दुसऱ्या टिफिन करता मला उपमा बनवायचा आहे, तर हा तिचा मेन टिफिन आहे लंचचा। स्नॅकमध्ये तिला मला उपमा बनवून द्यायचा आहे, तर अर्धा कप उपमा तिच्यासाठी बराच म्हणजे इनफ होतो। मी एकदमच बनवत नाही, तिच्यासाठी वेगळं बनवते, ती गेल्यानंतर आमच्यासाठी वेगळं बनवते। सो एकदाच मी बनवून नाही ठेवत, थंड झाल्यावर मजा येत नाही उपमा। आणि तिला लिंबू वगैरे पण पिळत नाही, कारण तिला बिना लिंबाचं हवं असतं, तिला आंबट नाही आवडत। तिला ॲक्च्युली डॉक्टरने खायला पण नाही सांगितलं आहे। सो हे बघा, ते अर्ध्या कपाला मी 1.5 कप पाणी टाकलं आहे आणि त्यात शेवटी तूपही सोडलं आहे, म्हणजे जेणेकरून सुटसुटीत होतो उपमा छान। हे म्हणजे आपण शिरा जसं बनवतो, हा फक्त तिखट मिठाचा शिरा आहे। तर इथे मी किसलेलं आलंही घातलं आहे।
बस आता उपमा तयार आहे, कोथिंबीर पेरली आहे छान आणि तिचा आता दुसराही टिफिन बनवून मी तिला देणार आहे। आणि फ्रूटसाठी म्हणजे फ्रूटमध्ये मी तिला बनानाच देते, कारण बाकी फ्रूट कसं पाणी सुटतं वगैरे। वॉटरमेलन आहे, मस्क मेलन पण आहे, बरेच असे फ्रूट्स आहेत, पण तिला बनानाच आवडतं त्याच्यामुळे मी बनाना देते आणि ती खाऊनही घेते। आपल्यासाठी काय हवं असतं की आपल्या मुलांनी सगळं खावं, बस टिफिन भरलेला परत येऊ नये, हेच एक प्रत्येक आईचं ध्येय असतं। चला तर मला तिचा टिफिन भरायचा आहे, तिची शाळेची वेळ झाली आहे, तिची बस येण्याची वेळ झाली आहे। चला भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये, तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।